न्यूज 24 घडामोडी श्वास चालू घडामोडींचा। पीओपीमुळे कुठलेही प्रदूषण होत नसून महापालिकेच्या वतीने होणारी कारवाई त्वरित थांबवावी। गणेश मूर्तिकार संघटनेचे सभापती राम शिंदे यांना निवेदन। महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांची अहिल्यानगर जिल्हा गणेश मूर्तिकार संघटनेच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन महानगरपालिकेने गणेश मूर्तिकारांना दिलेल्या नोटिसीनुसार पीओपीमुळे कुठलेही प्रदूषण होत नसून महापालिकेच्या वतीने होणारी कारवाई त्वरित थांबवावी असे निवेदन देण्यात आले। यावेळी गणेश मूर्तिकार यांचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकारकडून लवकरच तोडगा काढण्यात येईल असे सभापती राम शिंदे यांनी आश्वासन दिले। सभापती राम शिंदे यांनी आयुक्त यशवंत डांगे यांना फोन करून दिलेल्या सूचनेनुसार गणेश मूर्तिकार कारखानदारांनी महापालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली आणि महापालिकेला निवेदन दिले। भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सदस्य वसंत लोढा, ओबीसी मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, बाबासाहेब सानप, अहिल्यानगर जिल्हा गणेश मूर्तिकार संघटनेचे अध्यक्ष भरत निंबाळकर, उपाध्यक्ष सुशील देशमुख, सचिव संतोष रायपेल्ली, केतन सोनावणे, संजय देवगुणे, संदीप सुसरे, ज्ञानेश्वर राजापुरे, सुहास ठाकूर, विवेक लोटके, उदय अनभुले, लालू रंगा, प्रफुल्ल लाटणे, शेखर गोका, नाना सुसरे, राहुल हराळे, नाना राजापुरे, दीपक राजापुरे, नाना रोकडे, भाऊ लोटके, नरेश चेन्नूर, अरविंद दासरी आदींसह कारखानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते। गणेश मूर्तिकार संघटनेनं आज आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र आणि विधान परिषदेचे सभापती माननीय नामदार राम शिंदे यांना या मूर्तिकार संघटनेच्या ज्या अडचणी आहेत आणि प्रदूषणाच्या महामंडळाच्या माध्यमातून महानगरपालिकाची कारवाई करते, या कारवाई संदर्भात आज मूर्तिकार संघटनेनं निवेदन दिलं। ताबडतोब माननीय नामदार राम शिंदे यांनी महानगरपालिकेच्या आयुक्तांना फोनवरनं संपूर्णपणे माहिती घेऊन त्यांना सूचना केल्या की अशा पद्धतीनं आज नगर शहरामध्ये जवळपास 150-200 मूर्तीचे कारखानदार आहेत। फार चांगल्या प्रकारे ही जी कला आहे, या कलेचा उपयोग या नगर शहराच्या उद्योग व्यवसाय वाढ होण्यामध्ये मोठ्या प्रमाणात झालेला आहे। आज या नगरच्या मूर्त्या संपूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर सगळीकडे मोठ्या प्रमाणात जात आहेत। सुबक चांगल्या मूर्त्या असलेल्या आणि चांगल्या प्रकारे आपल्याकडं जवळपास 1000 कलाकार ह्या मूर्त्या बनवण्याचं काम करतात। एवढं चांगलं असताना प्रदूषण महामंडळ पीओपीच्या मूर्त्यांना हे प्रदूषित होत आहे म्हणून विरोध करतं आणि त्याप्रमाणे मग पालिका त्याला नोटिसा काढतात। म्हणून आज आम्ही या ठिकाणी माननीय नामदार साहेब राम शिंदे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आयुक्तांनी आम्हाला बोलून घेतलं। सर्व मूर्तिकार संघटनेचे सर्व पदाधिकारी, त्यांचे अध्यक्ष माननीय भरतजी निंबाळकर आणि बाकी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आम्ही सर्व येऊन आयुक्तांना भेटलो। आयुक्तांनी या सगळ्या गोष्टीचा निवेदनाचा विचार करून ही जी काही आम्ही नोटिसा काढलेल्या आहेत, ह्या नोटिसा आम्ही थांबवतो। फक्त त्यांनी काही सूचना केलेल्या आहेत, त्या सूचनेप्रमाणे सर्व मूर्तिकार संघटनेनं त्या ठिकाणी आपलं कामकाज करायचं ठरवलेलं आहे आणि चांगल्या प्रकारचा निर्णय आज या नगर शहराच्या दृष्टीनं, ह्या नगर शहर नगर जिल्ह्यातल्या मूर्तिकार संघटनेच्या दृष्टिकोनातनं एक चांगला निर्णय झालेला आहे आणि नगरची कला ही संपूर्ण देशात नव्हे तर परदेशात जाईल अशा पद्धतीचं आपल्या सर्व मूर्तिकारांची एक चांगली कला आहे आणि ह्या कलेला कुठेही थांबणार नाही, ब्रेक लागणार नाही अशा पद्धतीचा आज निर्णय झालेला आहे। अहिल्यानगर मूर्तिकार जिल्हा संघटना 10 तारखेला मूर्तिकार संघटनेसाठी पालिकेचे नोटीस आलेल्या होत्या पीओपी बंदी संदर्भामध्ये। आपण माननीय सभापती राम शिंदे साहेब यांना भेटून पीओपी प्रदूषण करत नाही त्याचे पुरावे ते दिलेले आहेत। माती परीक्षण करून पीओपी जे आहे हे 2% आणि माती 8% प्रदूषण करते। पीओपीपेक्षा 6 पट माती प्रदूषण करते। ते त्यांच्यापुढं आपण पुराव्यानिशी
शास्त्रज्ञांकडून माती परीक्षण करून आणलेले रिपोर्ट दिले. त्याचबरोबर महानगरपालिकेला आपण असं सांगितलेलं आहे, मागच्या वेळेससुद्धा आपण त्यांना सांगितलं होतं, आमचं म्हणणं जे आहे CP कळून त्यांना सांगा किंवा POP कोणत्याही प्रकारे प्रदूषण करत नाही हे कोर्टाने सुद्धा सांगितलेलं आहे. परंतु प्रदूषण महामंडळ त्यांच्या असणाऱ्या बैठका घेऊन त्यांच्या इतर याच्यात दिलेल्या नोटिसा त्याच्याबरोबर कारखानदाराला भरडल्या जाते. म्हणून आजच्या आम्ही निवेदनासाठी भाजपचे राम शिंदे, वसंत लोढा व उदय अनबुले आणि भाजप कार्यकारिणी त्यांच्याबरोबर त्यांनी सांगितलं, मूर्तिकारांवरचा अन्याय दूर करण्यासाठी कुठे जरी काही असेल तरी आम्हाला बोलवा, आम्ही कायमस्वरूपी तुमच्याबरोबर आहेत. आज ते बरोबर येऊन आयुक्तांनी सांगितलं कुठेही कारखानदारांना अडचण येऊ देणार नाही असं आश्वासन आयुक्तांनी दिलेलं आहे.